नमस्कार मंडळी, जय श्री महाकाल. रोहिणी जंपारमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत ओंकारेश्वर ब्लॉग. तर हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघत राहा. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ एन्जॉय करा. थँक्यू. मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यात आहे. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असं हे ज्योतिर्लिंग ओंकारेश्वर 4थ्या स्थानावर आहे. ओंकारेश्वरमध्ये पोचल्यानंतर आम्ही बोटिंग केली. बोटिंगचे चार्जेस तिथे पर पर्सन 400 ते 500 रुपये आहे. जर तुम्ही कधी ओंकारेश्वरला आलात तर बोटीने देखील तुम्ही पलीकडे जाऊ शकता आणि मंदिरात प्रवेश करू शकता. तसेच 2 पूल आहेत, त्यावरून देखील तुम्ही जाऊ शकता आणि मंदिरात प्रवेश करू शकता. आणि हे आहे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग. बोटमध्ये बसल्यानंतर आम्हाला नर्मदा नदीची परिक्रमा करायला भेटली आणि आजूबाजूचा परिसर देखील पाहायला भेटला. तसेच पुढे असलेले डॅम देखील बघायला भेटले आणि नर्मदा नदीचे दर्शनसुद्धा घ्यायला भेटले. तर हा होता माझा ओंकारेश्वरचा छोटासा ब्लॉग. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, ही व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट करायला सुद्धा विसरू नका. आणि पुढे पहा, छोटे छोटे क्लिप दिले आहेत, त्यातून तुम्हाला ओंकारेश्वरचे दर्शन घेता येईल. थँक्यू. जय महाकाल.